नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची शेती आमची प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण आज जाणून घेणार आहोत वाल पिकाविषयी माहिती. तर शेतकरी बंधूंनो, हे वाल पीक लावून जवळपास आता 1 महिना झालेला आहे आणि ह्याला फुल कळ्या निघण्याचं काम सुरू झालेलं आहे. तर याच्या अगोदर आपण व्यवस्थित बांधे वगैरे करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आता याची वाढ वगैरे होऊन तारेवर वेली चढण्यास सुरुवात झाली आहे. तर शेतकरी बंधूंनो, सुरुवातीला जर आपण वाल पिकामध्ये जर लागवडीच्या अगोदर जर नियोजन जर चांगलं केलं तर खूप वाल पिकामध्ये शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. तर सुरुवातीच्या काळामध्ये लागवड करताना आपण वाल पिकामध्ये मेन म्हणजे अंतर व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला मोकळी हवा खेळती राहीन प्लॉटमध्ये आणि शेंगांची सेटिंग माल व्यवस्थित निघल. तर शेतकरी बंधूंनो, या प्लॉटमध्ये विशेष म्हणजे काय केलेलं आहे की हा जे अंतर आहे 2 रोपांमधील, तर हा अंतर 2 ते 2.5 फूट ठेवलेला आहे. आणि 2 ओळींच्या आतमध्ये जर म्हणलं, आता ही ओळ आहे आणि ह्या ओळीमध्ये या दोन्ही ओळींच्या मध्ये जवळपास 8 फूट अंतर ठेवलेलं आहे, जेणेकरून वाल हे पीक मोठ्या झपाट्याने वाढ होते त्याची. त्यामुळे आपल्याला नंतर फवारणी असेल किंवा मालाची काढणी असेल, तोडणी असेल, त्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. आणि वाल हे पीक नक्कीच अंतर ठेवलं तर शेंगा त्याला खूप चांगल्या लागतात. तर शेतकरी म्हणून ह्या 8 फूट दोन्ही लाईनच्या मध्ये अंतर ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे या वाल पिकाची बांधणी केलेली आहे. तर आता वेली तारेवरती चढण्यास सुरुवात झालेली आहे आणि कळ्या पण आता निघायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे कळी निघतात. आता जवळपास याला एक 30 ते 35 दिवस झालेला आहे प्लॉटला. आणि आता या 8 फुटामध्ये जर आपण मोकळं ठेवलं तर थोडं चालू होईपर्यंत त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून फुलकोबी हे आपण लागवड केलेली आहे. तर फुलकोबी काय केलेलं आहे, मध्ये ड्रीप टाकलेला आहे आणि ड्रीप टाकून ड्रीपच्या इकडनं एक रोप लावलेला आहे आणि या साईडला एक. तर अशा प्रकारे एक 2 बाय झिगझॅग पद्धतीने 2 रोप ड्रीपवर टाकले आहेत, जेणेकरून आपला वाल पिकाचा खर्च ही आपल्याला लागवड असेल, तारकाटी असेल तर थोडेफार जर चांगले रेट भेटले तर आपल्याला फुलकोबी या पिकातून नक्कीच मिळणार आहेत. त्यासाठी आपण आतमध्ये फुलकोबीचं लागवड केलेली आहे. 60-99 सिजंटाची जी व्हरायटी आहे तर त्याची लागवड केलेली आहे. तर अशा प्रकारे आता फुलकोबी सुद्धा आपल्याला एकदम झाडं डेव्हलप झालेली दिसायला सुरुवात झालेली आहे. येत्या काही दिवसामध्ये फुलकोबीचं पण तुम्हाला मी नियोजन सांगणार आहे. गाळी असेल, फुलकोबीचं मर रोग असेल, तर अशा प्रकारे फुलकोबी ही चांगली व्यवस्थित डेव्हलप झालेली आहे. तर शेतकरी बंधूंनो, वाल पिकामध्ये जर सगळ्यात मोठी अडचण जर म्हणलं तर अळीची असते. तर अळीसाठी आपण कोणकोणते स्प्रे घेणार आहोत ते नक्कीच तुम्हाला आपले प्लॉट हा हार्वेस्टिंगच्या टायमिंगला मी तुम्हाला नक्कीच आपल्या व्हिडिओच्या द्वारे माहिती देणार आहे. तर अशा प्रकारे आता जवळपास पुढील काही कालावधीमध्ये नक्कीच आपल्याला वाल पिकामधून उत्पन्न मिळायला सुरुवात होणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्याला वाल घेवडा या पिकाची माहिती घेण्यासाठी आपण नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर शेतकरी बंधूंनो, नक्कीच आपण अपडेट देऊ आणि धन्यवाद.